Hello student, welcome in our next session of Kingdom Plantae, that is the classification of algae. Today we are going to learn about the classification of algae. Algae are classified into three classes. In our 11th syllabus, there are only three classes given about the algae, that are Chlorophyceae, Phaeophyceae and Rhodophyceae. In last session, we have learnt about the general characteristics of algae, that algae are aquatic in habitat, they are found in marine water, they are found in fresh water, they are also found in the brackish water, they are epiphytic, they are epizoic also, they are terrestrial also, and the cell wall compositions and the type of reproduction, they are autotrophic in nature. Okay, these are the general characteristics of algae. Now we are going to see the classification of algae. Algae are broadly classified into many classes, but we are studying only about that of three, that are the Chlorophyceae means the green algae, Phaeophyceae means the class of brown algae, and Rhodophyceae means the class of red algae. Okay, that according to the general characteristics of algae, the habitat of algae is purely aquatic. जर आपण शेवाळांच्या बाबतीत पाहिलं तर शेवाळ हे प्रामुख्याने ओल्या जागी आढळतात, पाण्यात आढळतात. फक्त पाण्यातच नव्हे तर पाण्याच्या आजूबाजूला, झाडांवर एपिफायटिक आपण म्हणू, प्राण्यांच्या अंगावर म्हणजे एपिझोइक सुद्धा, किंवा जमिनीवर सुद्धा. तर खूप जागी आपल्याला शेवाळ आढळतील, पण प्रामुख्याने ते पाण्यात आढळतात. तर आपण तिन्ही क्लासेसचं कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात की हॅबिटॅट मग ती ग्रीन अल्गीची कशी असेल, ती ब्राऊन अल्गीची कशी असेल आणि रेड अल्गीची कशी असेल. ओके, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा पण तुम्ही असं तीन अल्गीचं क्लासिफिकेशन करूनच अभ्यास कराल. दॅट इज अ कंपॅरेटिव्ह स्टडी, म्हणजे लक्षात राहायला सोपं जाईल आणि अभ्यास करायलाही सोपं जाईल. ओके, दॅट ग्रीन अल्गी दे आर मोस्टली फाउंड इन द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हटल्यानंतर आपण म्हटलं गोडं पाणी, जे पाणी ज्याच्यामध्ये साल्टचं प्रमाण कमी आहे. द वॉटर विच कंटेन द लो अमाऊंट ऑफ साल्ट ऑर निग्लिजिबल अमाऊंट ऑफ साल्ट, मग आपण त्याला रिव्हर वॉटर म्हणू. द प्युअर डिस्टिल वॉटर विच इज गेन फ्रॉम द रेन वॉटर, जे डिपॉझिट झालं आहे अर्थवर, मग ते नदीतून वाहणारं पाणी असो, ते विहिरीमध्ये जमा झालेलं पाणी असो, सरोवरं असतील, तळी असतील, झरे असतील, ओहळ असतील, ओढे असतील, या ठिकाणी जे पाणी जमा होत आहे, धरणं असतील, तर त्यांना आपण फ्रेश वॉटर सोर्सेस म्हणतो. तर हिरव्या अल्गी म्हणजेच ग्रीन अल्गीची फॅमिली आपल्याला कुठं सापडेल, तर इट इज मोस्टली फाउंड इन द फ्रेश वॉटर बट रेअरली फाउंड इन द मराईन अँड ब्रॅकिश वॉटर. समुद्री सागरी पाण्यात, महासागरांच्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यात ही अल्गी आपल्याला कमी आढळेल. आणि ब्रॅकिश वॉटर जिथं समुद्राचं पाणी थोडं जमिनीच्या संपर्कात आलं आहे, खाडी किंवा आपण इश्युराईन म्हणजे खाडी म्हणतो, पण ब्रॅकिश वॉटर जे जमिनीच्या आत थोडं पाणी आलं आहे त्याला आपण काय म्हणूयात, ब्रॅकिश वॉटर. तर ब्रॅकिश वॉटर आणि मराईन वॉटरमध्ये हिरव्या अल्गी कमी आढळतील, पण त्यात जास्त करून फ्रेश वॉटर सोर्समध्ये म्हणजेच गोड्या पाण्यात आढळतील. त्याचे सोर्सेस मी सांगितले तुम्हाला, विहिरी असतील, नदी असतील, सरोवर असतील, तळी असतील, धरणं असतील, ओढे असतील, झरे असतील, तर या ठिकाणी हिरव्या अल्गीचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. ओके, व्हॉट अबाउट दॅट इज द फिओफायसी मीन्स ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गी कुठे आढळतील प्रामुख्याने, दे आर मोस्टली मराईन इन नेचर. दे आर ऑल्सो फाउंड इन द ब्रॅकिश वॉटर बट इन लो अमाऊंट इन द फ्रेश वॉटर. अगदी हिरव्या अल्गीच्या अपोजिट म्हणजेच ब्राऊन अल्गी, करड्या रंगाच्या अल्गी कुठे आढळतील आपल्याला, दे आर फाउंड मोस्टली इन द मराईन वॉटर. समुद्राच्या, महासागरांच्या पाण्यात ते आपल्याला आढळतील, म्हणजे साल्टी वॉटरमध्ये ते जास्त प्रमाणात आढळतील, परंतु आपल्याला त्याचं प्रमाण हे गोड्या पाण्यात कमी आढळेल. व्हॉट अबाउट द रोडोफायसी, दॅट इज द रेड अल्गी, प्रामुख्याने दोन्हीही याच्यात आढळतील आपल्याला. दे आर फाउंड इन द बोथ मराईन अँड फ्रेश वॉटर. ते आपल्याला समुद्राच्या, महासागराच्या पाण्यात, ब्रॅकिश वॉटरमध्ये जिथं समुद्राचं पाणी जमिनीच्या संपर्कात आलं आहे, आणि फ्रेश वॉटर सोर्सेसमध्ये जे नॉन साल्टी आहे किंवा साल्टचं प्रमाण अत्यंत कमी आहे अशा पाण्यातसुद्धा आपल्याला लाल अल्गी बघायला मिळतील. ठीक आहे, इट इज अबाउट द हॅबिटॅट. राहण्याची, अधिवासाची जागा किंवा लोकेशन आपण म्हणतो, कुठे सापडतात आपल्याला ते. नेक्स्ट दॅट इज द प्लांट बॉडी. थॅलस स्ट्रक्चर कसं आहे, तर क्लोरोफायसीच्या बाबतीत आपल्याला बघता येईल दॅट प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर, फिलामेंटस अँड कॉलोनियल. दे आर मोस्टली युनिसेल्युलर इन नेचर. Their body structure is ribbon tape like, that means the filamentous, they are made up of filaments, and they are colonial also, means they are found in groups also. Next,
द फिओफायसीच्या मेंबरचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं एक्सटर्नल फीचर्स कसे आहेत, तर सिम्पल ब्रांच्ड, फिलामेंटस अँड प्रोफ्युजली ब्रांच्ड. सिम्पल ब्रांचेस म्हणजे कमीत कमी ब्रांचेस आहेत, प्रोफ्युजली म्हणजे अगदी ग्रुपमध्ये ब्रांचेस आहेत, आणि त्यांचं स्ट्रक्चर फिलामेंटस आहे, लांबसुद्धा आहे. दे आर टेप लाईक, दे आर दॅट मीन्स दे आर फिलामेंटस, दॅट मेड अप ऑफ फिलामेंट्स. थ्रेड लाईक बॉडी स्ट्रक्चर पण आहे त्यांचं. तर फिओफायसीचे मेंबर्स हे सिम्पल ब्रांच पण असतील आणि दे आर शोईंग ऑल्सो प्रोफ्युजली ब्रांच, दॅट मीन्स ब्रांचेस इन अ ग्रुप, and they're also showing the filamentous body structure. Next, about the red algae, that plant body is thalloid. What is the thallus structure? When plant body is not differentiated into root, stem and leaves, that plant body is called as thalloid. कधी म्हणू आपण thalloid plant body असते. लाल अल्गीमध्ये प्लांट बॉडीचे भाग नाही पडत, तिथे आपल्याला मूळ, खोड किंवा पानं व्यवस्थितपणे डिफरन्शिएट होत नाहीत. जेव्हा पानं, खोड आणि मूळ दिसत नाहीत, when root, stem and leaves are not seen, that body structure is thalloid. When plant body is not differentiated into root, stem and leaves, जेव्हा त्याचे असे वेगवेगळे भाग पडत नाहीत, जेव्हा बघायला मिळत नाही आपल्या एका डेव्हलप प्लांटसारखं स्ट्रक्चर, तेव्हा त्याला थॅलॉइड म्हणतो. आणि रेड अल्गीमध्ये प्लांट बॉडी कशी आहे, थॅलॉइड आहे. दिस इज द कंपॅरेटिव्ह पॉईंट्स अबाउट द their thallus structure, body structure. Next, about the chlorophyll pigment. That green algae shows the chlorophyll A and chlorophyll C. आता बघा, प्लांट्सकडे, प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा एक अवयव असतो. इट इज मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल विच इज ओनली सीन इन द यूकॅरियोटिक सेल, अँड दॅट particular in the lower members of plant, if there is no presence of chloroplast नसेल जर लोअर मेंबरमध्ये, प्रोकॅरियोटिक असतील अल्गी, तर तिथे आपल्याला थॅलॅकोइड आढळतील. एक सिंगल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये क्लोरोफिल भरलेलं आहे. ओके, आणि क्लोरोफिल अल्गी असतो किंवा हायर प्लांट असोत, क्लोरोफिलचे प्रकार क्लोरोफिल ए पासून ई पर्यंतचे आहेत. क्लोरोफिल ए, बी, सी, डी, ई. पण क्लोरोफिल ए हा महत्त्वाचा आहे आणि क्लोरोफिल बी, सी, डी, ए हे असिस्टंट पिगमेंट आहेत. देन कॅरोटिनॉइड नावाचा एक पिगमेंट आहे जो पिवळ्या आणि केशरी रंगाचा असतो. देन फायकोबिलिन्स नावाचे पिगमेंट आहे जे फक्त अल्गीमध्ये सापडतील. तर क्लोरोफिल हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत, कॅरोटिनॉइडसुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत आणि फायकोबिलिन्स हे सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. जे जे फोटोसिंथेसिसमध्ये मदत करतात त्यांना फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणू. पण या सर्वांचं काम आहे क्लोरोफिल एला मदत करणं. क्लोरोफिल ए हा मेन बॉस पिगमेंट आहे, तो इसेन्शियल पिगमेंट आहे, तो असल्याशिवाय चालत नाही. आणि बाकीचे सगळे असिस्टंट आहेत. या पिगमेंटेशनमध्ये त्यांना असिस्टंट पिगमेंट का म्हणतो, तर ते मदत करतात लाईट ॲब्झॉर्ब करण्यासाठी, आणि ते सगळा ॲब्झॉर्ब केलेला लाईट कुणाकडे ट्रान्सफर करतात, क्लोरोफिल एकडे. फक्त क्लोरोफिल एच हा लाईट एनर्जीला केमिकल एनर्जी म्हणजेच ATPमध्ये बदलू शकतो, एनर्जी फॉर्ममध्ये बदलू शकतो. म्हणून क्लोरोफिल एला आपण इसेन्शियल पिगमेंट म्हणतो. ओके, तर हिरव्या अल्गीमध्ये क्लोरोफिल ए सहित कोण आहे, क्लोरोफिल सी आहे. देन फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए सोबत कोण आहे, क्लोरोफिल सी आहे. द ग्रीन अल्गी हॅविंग द क्लोरोफिल ए अँड बी, द ब्राऊन अल्गी हॅविंग द क्लोरोफिल ए अँड सी, अँड द रेड अल्गी हॅविंग द क्लोरोफिल ए अँड डी. आता बघा, क्लोरोफिल ए सगळ्यांकडे कॉमन असेल बिकॉज इट इज नीडेड फॉर द मेन कन्वर्जन, दॅट इज द photonic energy, photo energy, that is the light energy or solar energy, into the chemical form of energy, that is the biological form of energy, ATP. क्लोरोफिल ए सगळ्यांकडे कॉमन आहे, पण हिरव्या अल्गीकडे त्याचसोबत बी आहे, ब्राऊन अल्गीकडे त्यांच्यासोबत सी आहे, आणि लाल अल्गीकडे त्यांच्यासोबत डी आहे. म्हणजेच बी, सी, डी हे व्हेरिएशन आहे. ओके, देन फिओफायसीमध्ये क्लोरोफिल ए, सी सोबत एक एक्स्ट्रा पिगमेंट आहे ज्याला आपण फ्युकोझॅन्थिन म्हणू, फिओफायसिन म्हणू, ज्यामुळे या अल्गीला ब्राऊन रंग येतो. आता आपल्याला वाटेल की ब्राऊन किंवा रेड अल्गी दिसायला ब्राऊन किंवा रेड दिसतात, त्यामुळे ते स्वतःच अन्न तयार करतात का, नाही. पण हे अल्गी असल्यामुळे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, दे आर ऑटोट्रॉफिक, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. पण फिओफायसिन किंवा फ्युकोझॅन्थिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि इकडे रेड अल्गीमध्ये फायकोइरिथ्रिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचा रंग करडा किंवा लाल दिसतो. पण तरीही ते त्यांच्याकडे क्लोरोफिल ए असल्यामुळे, क्लोरोफिल सी किंवा डी असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतातच. त्यांचं हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. बट ओनली बिकॉज ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सम पिगमेंट्स दे लुक लाईक ब्राऊन ऑर रेड इन कलर. ओके, तर फिओफायसीचे मेंबर्स दे कंटेनिंग फिकोझॅन्थिन अँड फिओफायसिन ड्यू टू विच दे लुक ब्राऊन इन कलर. अँड रेड अल्गी दे आर कंटेनिंग फायकोइरिथ्रिन ॲज अ रेड कलर्ड पिगमेंट. बघा, इरिथ्रिन म्हणजे रेड,
that our RBCs contain erythrocytes, they are containing red pigment erythrin. तसं आपण बघूयात अल्गीमध्ये जे पिगमेंट्स असतात त्यांना फायकोबिलिन्स म्हणूत आपण. फायकोलॉजी स्टडी ऑफ अल्गीमध्ये असणारे स्पेशल पिगमेंट त्यांना आपण दॅट फायकोबिलिन्स म्हणू. फायकोसायनिन म्हणजे ब्लू कलरचे पिगमेंट जे रोडोफायसी जसा मेंबर आहे तसं सायनोफायसी एक मेंबर आहे अल्गीचा. फॅमिली येते अल्गीची ब्लू ग्रीन अल्गीची. तसं फायकोसायनिन नावाचं पिगमेंट म्हणजे ब्लू ग्रीन कलरचं पिगमेंट, निळसर हिरव्या अल्गीमध्ये असतं ते. फायकोइरिथ्रिन म्हणजे रेड कलरचं पिगमेंट जे रेड अल्गीमध्ये रोडोफायसीमध्ये असतं. आणि ॲलोफायकोसायनिन म्हणजे जांभळट हिरव्या कलरचं पिगमेंट जे आपण म्हणू ब्लू ग्रीन कलरच्या अल्गीमध्ये असतं. दॅट फायकोसायनिन, फायकोइरिथ्रिन अँड ॲलोफायकोसायनिन, दीज आर द टाईप ऑफ फायकोबिलिन्स विच आर प्रेझेंट इन द अल्गी. अल्गीमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल असतीलच. कॅरोटिनॉइड म्हणजे केशरी आणि ऑरेंज कलरचे पिगमेंट म्हणजे केशरी आणि पिवळ्या रंगाचे पिगमेंट असतील. केशरी रंगाच्या पिगमेंट्सला कॅरोटिनॉइड्स म्हणू, पिवळ्या रंगाच्या पिगमेंटला झॅन्थोफिल म्हणूयात. आणि निळसर हिरवे, जांभळट हिरवे आणि फायकोइरिथ्रिन म्हणजे लाल पिगमेंट असणारे हे फायकोबिलिन्स असतील. तर ह्या सगळ्यांनी मिळून फोटोसिंथेसिस होत आहे. क्लोरोफिल्स तर पाहिजेत फोटोसिंथेसिस करण्यासाठी, पण केशरी, पिवळे, निळसर जांभळे, निळसर हिरवे हे पिगमेंट मेन क्लोरोफिलला प्रोटेक्ट करण्यासाठी पाहिजेत. जास्त थंडीमध्ये, कमी टेम्परेचरमध्ये, जास्त टेम्परेचरमध्ये, कमी pHमध्ये, जास्त pHमध्ये, दे आर फॉर द प्रोटेक्शन ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट टू प्रिव्हेंट देअर ब्रेकडाऊन. ओके, नेक्स्ट अबाउट द cell wall composition, that in green algae cell wall is made up of cellulose, that is the polysaccharide. In brown algae cell wall is made up of cellulose, fucins and algine. It is again a type of polysaccharide. कॉम्प्लेक्स शुगरचे प्रकार आहेत. सेल वॉल ही पॉलिसॅकॅराइडनी बनलेली असते प्लांट्समध्ये, आपण बघितलेलं आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्समध्ये. अँड इन रेड अल्गी द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. पेक्टिन इज मोर हार्डेस्ट एलिमेंट. ओके, देन व्हॉट अबाउट द रिझर्व फूड मटेरियल? Reserve food material, in case of green algae it is made up of starch. That the chloroplast of green algae shows the pyrannoid body which is the reservoir of the starch. स्टार्च कुठं असतं रिझर्व फूड मटेरियल म्हणून, स्टोअर म्हणून? पायरेनॉइड्स ह्या बॉडीज आहेत ज्या क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला ओळखू येतात, मायक्रोस्कोप खाली दिसतात आपल्याला त्या ग्रीन अल्गीमध्ये. ओके, देन द रिझर्व फूड मटेरियल इन केस ऑफ फिओफायसी दॅट इज द मॅनिटॉल अँड लॅमिनारिन टाईप ऑफ स्टार्च. And the rhodophysi having the star-shaped starch, that is the Floridian starch. The red algae shows the Floridian type of starch. Okay, the red algae shows the agar-agar, which is the डेड रिमनंट्स ऑफ दॅट रेड अल्गी. म्हणजेच रेड अल्गी मरून गेल्यानंतर त्यांच्या रिमनंटपासून एक पावडर तयार करण्यात येतं ज्याला अगार अगार म्हणू, विच इज ॲक्ट ॲज अ टिश्यू कल्चर मीडियम, ग्रोथ मीडियम, ज्याला आपण टिश्यू कल्चरच्या ग्रोथ मीडियममध्ये वापरू शकतो. डिस्टिल वॉटरमध्ये अगार अगार पावडर मिसळल्यानंतर इट इज ॲक्ट ॲन अ सॉलिडिफाईंग एजंट. ते ग्रोथ मीडियम आपोआप सॉलिड होतं. तर अगार अगार पावडर हे रेड अल्गीपासून मिळवलेलं पावडर आहे. समुद्रात रेड अल्गी मेल्यानंतर त्यांचे प्रवाळ बेटं तयार होतात. द कोरल रीव्स आर ॲज अ results of the red algae accumulation and they are used for the formation of a culture medium. ग्रोथ मीडियमसाठी उपयोग होतो त्यांचा. तर यांचे एक्झाम्पल आहेत रेड अल्गीचे, दॅट इज द कॉन्ड्रस, जेलिडियम अँड द ग्रासिलारिया. दॅट रेड अल्गी reproduces by the formation of motile and non-motile spores. They are also reproduces by the fragmentation and the sexual type of reproduction also seen in the red algae. Okay, what is about the Phaeophysi? That Phaeophysi, they are again used in the formation of colloids. They are the containing many polysaccharides that are the complex sugar and they are used as a formation in the colloid agent. कोलॉइड तयार करताना, फायकोकोलाइड्स तयार करताना आपल्याला या फिओफायसीच्या मेंबर्सचा वापर होतो. थंडीमध्ये आणि ड्रायनेसमध्ये अल्गी ड्रायनेसपासून वाचण्यासाठी, मॉइस्ट राहण्यासाठी या कोलॉइड्सचा, जेली लाईक कोलॉइड्सचा वापर करतात जे फिओफायसीमध्ये तयार होतात. ओके, दर बॉडी इज डिफरेन्शिएटेड इंटू द बेसल स्ट्रक्चर इज होल्ड फास्ट, देन द स्टेम स्ट्रक्चर इज टाइप अँड द लीफ स्ट्रक्चर लॅमिना and the leaves are called as frond. That means the Phaeophysi having the body differentiated into holdfast, type, then the frond and the lamina. Okay, the leaves are called as frond in case of brown algae. Then example आहे laminaria, porphyra and sargassum. तर आपण कोलॉइड्स बनवण्यासाठी यांचा वापर करू शकतो फिओफायसीचा. ओके, देन व्हॉट अबाउट द ग्रीन अल्गी? ग्रीन अल्गी दे आर containing the main protein contents, therefore they can be used as a food.
त्यांचं प्रोटीन कंटेंट हे मॅक्झिमम असतं, म्हणून त्यांचा आपण अन्न म्हणून वापर करू शकतो, भाज्यांसारखा त्यांचा वापर करू शकतो. स्मॉल फिशेस हे ग्रीन अल्गी खाण्यासाठी वापरतात. देन देअर एक्झाम्पल आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. There are many examples belongs to the green algae. They are rich in protein, therefore they are used as a food components. Okay, this is comparative study about the classes in algae, that is the green algae, brown algae and the red algae. The family of Chlorophyceae, Phaeophyceae and the Rhodophyceae. Again, the green algae, they are reproducing by the formation of gametes by the meiosis, that is the sexual type of reproduction, and also by the spore formation, but the Chlorophyceae shows the formation of zoospores in Chlamydomonas. Zoospores means once there is a presence of flagella, that spores are motile in nature. Okay, that Phaeophyceae also having the motile spores, zoospores and aplanospores, but the Rhodophyceae that will shows the non-motile spores. त्याचे स्पोर्स नॉन मोटाईल असतात. हे त्यांचे रिप्रोडक्शनचे प्रकार आहेत आणि हे 3 अल्गीचे क्लासेस आज आपण बघितले आहेत. This is about the classification of algae. In next session, we will study the general characteristics of Bryophyta. Thank you, student, for today's session.